भाव काही पावात वडा टाकायचा काही कष्ट काय घेत नाही आता मीच घेतो ते कष्ट जाऊ द्या दादा कोथिंबीर वडी मध्ये मला काय कोथिंबीर भेटलीच नाही कुठं। नमस्कार मंडळी, तर मग आज आलोय आपण ठाण्यात आपल्या आता इथे आपण लय काय जागेवर खाणार आहे। सगळ्यात पहिले आपण ठाणे स्टेशनच्या बाजूला आपला गजानन वडापाव तिथे जाऊन सुरुवात करू आणि नंतर आपल्या तिकडे हळूहळू जाऊन मामलेदार विसळ आणि पुढे पुढे असं काय खाऊन बघूया कसं लागते। चला मग आता सुरुवात तर करूया। गर्दी लेखा लय मला एक वडापाव दे खायला, लय गर्दी। एक वडापाव खायला दे, वडापाव एक हा खायला। गरम आहे का दादा? गरम आहे का? या धन्यवाद दादा। एवढा बीजे की काही लक्ष देणार त्यात काही मराठी बोलत ते पण काही समजणार दादाला। तर मग मंडळी आता येऊ घेतलाय 25 रुपयाचा वडापाव। भाव काही पावात वडा टाकायचा काही कष्ट काय घेत नाही आता मीच घेतो ते कष्ट जाऊ द्या। एक काम कर, पहिला वडापाव दाखव जरा। चला मग आता हे वडापाव खाऊन बघूया कसा लागतोय। आता येतो आपल्याला काही चपाती आणि बायसारखं खायला लागतं, पिठलं वगैरे टाकून त्यातनं खायचं आहे आणि मिरचीचा खरडा वगैरे टाकलाय। वडापाव खायला आपला दणदणीत आहे। हे जरा चटणी जरा लय वेगळीच काहीतरी करून दिल्या, पण ठीक आहे चांगलं आहे त्याचं खायला। आणि बोल का याक राहिलं की आणि खायला कसा चांगला वाटला त्याची मार्क राहिली तर याला मार्क द्यायची म्हणलं मी 10 पैकी 8 देतो 8। चल मग आता पुढे जाऊया आपण खायला। आता तुम्हाला म्हणलो इथं मामलेदारला जाणार, आता आलो इथं तलावाच्या बाजूला मामलेदार मिसळला आणि माणसं लय म्हणते ही लय तिखट मिसळ असते। आता किती तिखट आहे आता खाऊन बघूया। आता आपल्याला काय किस्त पण तिखट दिलं तरी काय फरक पडतो। आणि लेखा म्हणते तिथे लय लेखा हिरो येते तर खायला, मोठं हिरो हिरोईन येते तर खायला। आता बघू आता आपल्याला वर जाऊन भेटला तर एखादा फोटो बिटो काढू आपण सोबत। चला लाईन म्हणजे लय असते जरा कमी आहे ह्या टायमाला, बरं झालं लाईन कमी आहे। धन्यवाद धन्यवाद अरे धन्यवाद। चला आपली माणसाची भेटली नाही की बरं वाटतं ना, गर्दी काही जास्त नाही पण माणसं काय पुढे आलं नाही। खाली बघ किती गर्दी झाली। तिची पण आलो आता इकडे, आता खाऊन बघू एक तिखट मिसळ गेले का बारे बसलो पाणी बिणी आणून दिलं, पाणी पण गारगार आहे। दादा एक तिखट मिसळ द्या दादा। काय आता येतील जाऊन मी मागला दादा सर्विस भेटतो का नाही ते? सर्विस 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 हा मग सर्विस दे एक आणि पाणी जरा दे। मला गावचं माहित नाही वाटतं सर्विस, त्यांना वाटलं काय सर्विस सर्विस तर लय चांगली देते ते। एवढा आवाज देऊन पण येणार झाले ते। धन्यवाद दादा। 2 पाव आणि मिसळ जास्त काही वाढीव ठेवलेलं नाही आणि 100 रुपये म्हणा। दादानं म्हणलो तिखट द्या, काय सगळा वरचा कट तिखट तिखट मला दिला का काय माहिती, बाकी किती लाल लाल दिसते आता। त्याला आता मला खाऊन बघू एक तिखट मिसळ, लिंबू राहिला रस्सा जरा कमी वाटायला, रस्साने मागवायला लागेल। एका तिखट नाही अजून एक होतो खायला चांगले पण माणसं एवढी म्हणजे तिखट आहे, तिखट काय लागणार झाला एक म्हणून दुसरा काय झाला रस्सा मागवायला लागला। कुठं आहे का दादा? पण दादा तुझं ऐकतच नाही तो थांब आता दादा रस्सा देखील आमचा कुठला भेट आहे लाईनी वाटून दिले का काय? रस्सा देखील फ्रीमध्ये ना, फ्रीमध्ये मग काय पैसे राहू दे राहू दे किती रुपयाला राहू दे राहू दे लय पैसे दुसरं काय फ्रीमध्ये नाही चालतंय चालतं। मिसळ बाकी खायला चांगले आहे, तिखट काय आपल्याला काय लागलं मी खालीच म्हणलो होतो आपल्याला लय तिखट लागतं, आपल्याला काय होणार नाही फर्रे बिरे पडणार नाही, तर काय आपल्याला वाटलंच नाही तिखट नाही टाकलं म्हणून म्हणलो खरवीच द्या। आता काय खरवीच का असलं नसलं तरी काय नाही। अरे मी खाऊ अरे हलकट थांब की जरा 2 तुकडा येते एक खा गेले का मला लय गावाला आवडतं। शिर्डीचा कधी खाली खायचं? शिर्डीचा खरवस शेळी शेळी बकरी तुला बाबा तू येड धवायच माणूस, तुला काय माहित नाही खरवस बनवायचा असतो घेत नाही। दुधाचा खरवस आपण शेळीचा म्हशीचा गायचा या तिघांचा पण खालाय। आता यो कशाचाही गाईचा खाऊ का? चांगला आहे चांगला आहे। आता ही मिसळ संपवतो जाऊया पुढच्या ठिकाणी खायला। मार्क राहिली मार्क हा मार्क मार्क 2 मार्क कमी गेल्यावर घातले बरोबर ना। हे बघा ठाण्याचं तलाव पाली। धन्यवाद। चला ठाण्याला का लय माणसं ओळखतात आपल्याला, नगरसेवक बनायला नाव काय मला आठवत नव्हतं। आता हे नाव बघायचं काय फिरती सँडविच। आता फिरती सँडविच आपण आता सँडविच खाऊया कसं लागतंय बघूया। आणि इथं आपण कुठलं सँडविच याचं काय माहित नाही आपल्याला, आपण जे फेमस यांचं काय जास्त जातं ते सँडविच खायचं याच। आता सँडविच कुठे घ्यायचं? एक फेमस सँडविच आहे ना कुठलं पण, कुठलं नाव काय फिरवलं त्यानं ऑर्डर घेतलं तू आता इकडे डोकं हे असं देऊ छोटं देऊ मोठं देऊ काही पैसे देऊ हे देऊ देऊ आज काय द्यायचं आहे ते पण दे। आता 110 रुपये दिले मसाला चीज सँडविच। काम जरा गाडी जाऊ दे आवाज येतोय साईड इकडे ये पोरा मरचिल। आणि हे बघा आता हे फिरतीचं फेमस सँडविच खाऊन बघतो आता कसं लागतंय। वरनले का ते नारळाचा किस टाकल्यासारखं बघ
पाक बारीक तुकडे तुकडे केले ते खाऊ का लोकांना काळजी बोलते काम राहिलं गेलं ना ऐकलं दादांनी का शिवाय घालते ते जे काय ते आपण खरं सांगणार हाय खायला बरं आहे लय वाईट पण नाही लय चांगलं पण आहे मध्यम आहे मध्यम खाली पण नाही वर पण नाही आता याला मार्क्स म्हणला तर 10 पैकी 7 एक काम कर आता तू हे खा मी लय काय खाले पुढे मी खातो काहीतरी चांगलं नाही म्हणून बोलताय ना अरे चांगलं आहे बाबा असं बोल का 7 मार्क दिले ते 7 कमी झाली बरोबर तुला तरी पडलेली का 7 त्याला सँडविच खाल्यानंतर लय माणसांना काय विचारलं कुठं अजून फेमस काय भेटतं तर माणसाने इकडे पाठवले मला इकडे सरदा फरसान मार्क मध्ये इथं कोथिंबीर वडी लय फेमस आवडतात आता खाऊन बघूया कशी लागते आणि माणसं वडी चांगली लागते ये दादा एक कोथिंबीर वडी दे ना खायला केवढे घे 50 घेतल्या कोथिंबीर वडी हीच आहे का बघा जरा दाखवलीस झाली चल आधी तर बघून वाटलं मला भजी बिचारे काय कांदा भजी आता हे खाऊन बघतो कशी लागत्या गरम गरम काम झालं लय गरम आहे जास्त बेसनाचं पीठ लागते काम झालं पण हे 2 तुकडं खाले आणि या कोथिंबीर वडी मध्ये मला कोथिंबीर भेटलीच नाही कुठं काय टाकायची विसरली का काय माहिती तरी मी घेताना विचारलं की कोथिंबीर वडी काय म्हटली आता परत कसं जाऊन विचारायचं खायला चांगलं लागतंय भुसभुशीत आहे मोमोवीत आहे कोथिंबीरची काय चवच लागण झाल्या आणि बनायला कोथिंबीर ओढून मार्क द्यायची म्हणली ना तर 4 पण देणार नाही आपली बेसनची भजी असतात ना ती म्हणली तर 7-8 देईल 7 आता जाऊ दे जरा घेतले तर खालच पाहिजे आता मला होत्या तेवढ्या माहिती होत्या तेवढं मी खाल्यात जागा फेमस आणि माणसानं पण विचारून राहिलेले मी खाल्यात आहे आणि कुठल्या जागा राहत असल्या तर मला सांगा त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये मी खाऊन टाकतो सगळ्या चला मग आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.